2 नोव्हेंबर रोजी रात्र 1 वाजता गौसे येथे चंदगड पोलिसांनी यांच्यावर दारूची कारवाई केली। यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये दारू पकडली आणि ती दारू प्रदीप पाटील यांचीच आहे असं सांगण्यासाठी, हे कबूल करून घेण्यासाठी यांना बेदम मारहाण करण्यात आली। तरी ते कबूल करत नव्हते। ते सांगत होते ही दारू प्रदीप पाटील यांची नाही, आम्ही दुसऱ्या नाईक नामक व्यक्तीकडून ती आणलेली आहे। या दारूशी प्रदीप पाटील यांचा काही संबंध नाही। मात्र संबंधित त्या खात्याचे पोलीस अधिकारी असतील त्यांनी ही दारू प्रदीप पाटील यांचीच आहे हे कबूल करण्यासाठी यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीचं त्यांनी आत्ताच शासकीय रुग्णालयात जाऊन त्या ठिकाणी उपचार घेऊन त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट पण घेतलेलं आहे। त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकी त्या ठिकाणी काय घटना घडली, त्यांचं काय म्हणणं आहे ते। रात्री 12 वाजता दारू धरली मशीनच्या गोट्यामध्ये। 1 वाजता मला घरातून बोलवून 3 कॉन्स्टेबल यांनी नेलं। नंतर साहेबांनी तिथे मला भरपूर मारहाण केली। त्यावेळेला कोणी जागा नव्हतं। रात्री 1 वाजता त्यावेळेला मी ही दारू कुणाची आहे तर मी म्हटलं त्यांना ही दारू संजय नाईकची आहे, पण त्यांनी मला जबरदस्ती संजयचं नाव घेऊ नको, प्रदीप पाटील यांचंच नाव घे असं हे करून पुन्हा मारायला सुरुवात केली। व रात्री तेवढे पूर्ण बॉक्स मी पोलीस स्टेशनला ठेवून मला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता सोडले। मेडिकल केलं नाही ते? मेडिकल सुद्धा केलेलं नाही। माझ्या पायावर अजूनही वन आहे। मी त्यांना सांगत होतो माझी 1-2 वर्ष झाली तब्येत बरोबर नाही। माझी बेळगावला ट्रीटमेंट सुरू आहे, ऑपेरा हॉस्पिटलला माझी ट्रीटमेंट सुरू आहे। तरीही तुला पेट्रोल टाकून जाळतो म्हणून त्यांनी मला बेदम मारहाण केली। चंदगड पोलिसांनी अवैध दारू धंद्याविरुद्ध जी काही कारवाई केली ती कारवाई योग्यच आहे। मात्र गौसे येथील हे इसम आहेत, यांना ज्या व्यक्तीचं नाव घेण्यासाठी बेदम मारहाण करण्यात आली, अमानुषपणे मारण्यात आलं, ते कुठेतरी 100% मनुष्य जातीला काळीमा फासणार आहे, मानव जातीला काळीमा फासणार आहे, पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीला काळीमा फासणार आहे। त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे। ज्या व्यक्तीचं नाव ओढून घेण्यासाठी ही मारहाण करण्यात आली ते प्रदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध नव्हता। तरी जे हलकर्णी येथील संजय नाईक आहेत त्यांच्याकडनं आपण दारू विकत घेतली असे सांगून सुद्धा तू प्रदीप पाटील यांच्याकडनं दारू घेतली हे वधवून घेण्यासाठी या वृद्ध व्यक्तीला हे आजारी असताना यांच्यावर उपचार सुरू असताना हातापायावर बेदम मारहाण करण्यात आली। त्याचे वरण त्या ठिकाणी उठलेले आहे। याची 100% दखल पोलीस प्रशासनाने घ्यायलाच हवी, कारण हा मानव जातीला काळीमा फासणारी घटना आहे आणि याची कुठेतरी नोंद प्रशासनाने घ्यावी असं या माध्यमातून